आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ थोरणे पैशाश परमेश्वरा देव बाप्पा, तुझ्या वचनाची भाकर मोडत असताना प्रभू तू आम्हाला राहा. तुझं वचन तू आम्हाला समजावून सांग. तू आमच्याशी तुझ्या वचनाद्वारे बोल. तुझं गौरव तो देव बाप्पा आमच्याद्वारे करून घे आणि काय चुकल्यास तू आम्हाला क्षमा कर. आमचा धन्य करणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बाबा. आजच्या म्हणण्यासाठी आपण जे शुभवर्तमान वाचलेले आहे ते योहानकृत शुभवर्तमान याचा 21वा अध्याय आणि 1 ते 19 वचन आपण वाचलेले आहे. तर गालिल समुद्रावर प्रभू श्री ख्रिस्ताने शिष्यांना तिसऱ्यांदा दर्शन दिलं पुनरुत्थानानंतर. तिसऱ्यांदा दर्शन पुनरुत्थानानंतर आणि ते कुठं आहे? गालिल समुद्रावर. देवाची स्तुती असते. तर हे शिष्य पहिल्यांदा आपल्याला शिष्यांना जे दर्शन झालं ते बंद खोलीमध्ये होते. अचानक येशू ख्रिस्त आत आला आणि तुम्हाला शांती असं म्हणाला. पण तेव्हा तिथे थोमा नव्हता. तर थोमा म्हणला मी त्याच्या व्रणामध्ये बोट घातल्याशिवाय कुस चाचपल्याशिवाय मी विश्वास ठेवणार नाही. मग पुन्हा थोमा त्यांच्याबरोबर असताना पुन्हा दुसरं दर्शन पुनरुत्थानानंतर येशू ख्रिस्ताने दिलं त्या शिष्यांना. थोमा त्यांच्याबरोबर होता. थोमाने त्याला चाचपून पाहिला आणि थोमा म्हणाला माझा प्रभू माझा देव. आणि हे तिसऱ्यांदा दर्शन आहे. पण हे आता यहुदा प्रांतात नाही तर कुठं आहे? गालिल प्रांतामध्ये आहे. म्हणजे हे शिष्य 7 शिष्यांना दर्शन दिलेलं आहे आणि हे शिष्य आता गालिल प्रांतात आलेले आहे. गालिल प्रांतातले ते आहेत. पेत्र वगैरे, नतनेल, थोमा हे गालिल प्रांतातले आहेत आणि ते कदाचित आपल्या घरी आले असतील. कशाला? येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला, तो मृत्यूतून उठला, त्याने आम्हाला दर्शन दिलं ही आनंदाची बातमी सांगायला ते गालिलामध्ये आले असतील. आणि ते आनंदाची बातमी आहे ना आपल्या घरातल्यांना कधी कळविली, कधी सांगेन असं होतं. आणि मग ते गालिल प्रांतामध्ये आले आणि मग पेत्र सहज म्हणाला की मी मासे धरायला जातो, कारण तो व्यवसायाने मच्छीमाराचा आहे. बघूया. आणि तो मासे धरायला जातो म्हणल्यावर बाकी शिष्य पण म्हणाले चला आम्ही पण येतो. आणि मग ते मासे धरायला गेले आणि रात्रभर त्यांनी जाळे टाकले आणि त्यांना काहीच मिळालं नाही. आणि पहाटे मग येशू ख्रिस्त तिकडे किनाऱ्यावर आला आणि तो त्यांना म्हणाला काय आहे का तुमच्याकडे? नाही म्हणले आम्हाला काही मासे मिळाले नाही. येशू ख्रिस्त म्हणतो उजवीकडे जाळे टाका. आता रात्रभर त्यांनी टाकलेलं आहे, परंतु येशू ख्रिस्त सांगतोय म्हणून त्यांनी उजवीकडे जाळं टाकलं आणि इतकं भरलं माशांनी. ते कुठून नाही तिथून ते मासे आले असतील का तर येशू ख्रिस्ताला पाहिजे म्हणून येशू ख्रिस्ताने सांगितलं म्हणून. सगळा अख्खी पृथ्वी त्याचा आहे, समुद्र त्याचा आहे, मासे पण त्याचे आहेत, आहे की नाही? देवाची स्तुती असते. तर ते मासे आले आणि त्या जाळ्यामध्ये अडकले आणि ते जाळे ओढता येईना असं इतकं भरलं ते. आणि विशेष म्हणजे इतकं भरलं तरी ते फाटलं नाही. 2 गोष्टी फार महत्त्वाच्या. जाळं इतकं भरलं म्हणजे काय? स्तोत्र 23 माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. तुम्हाला परमेश्वर इतके आशीर्वाद दिले की तुम्हाला काही कमी आहे असं तुम्ही म्हणणारच नाही. मला काही उणे पडणार नाही, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. मग असं होऊच शकणार नाही की तुम्ही म्हणाल की बाबा मला कमी पडलंय, मला दे, मला थोडी मदत कर, असं कधी म्हणणारच नाही. इतकं परमेश्वर देईल. हा पुरून उरेल असा आशीर्वाद परमेश्वर त्याच्या लोकांना देतो. कारण तो आपला स्वर्गीय बाप आहे, आपण त्याची लेकरं आहोत. आपल्या गरजा पुरवणं त्याचं कर्तव्य आहे आणि आपण मेंढरासारखं त्याच्या मागं चालणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून जर आपण त्याची लेकरं आहोत तर तो आपल्या सर्व गरजा फिलिप 4:19 प्रमाणे त्याच्या गौरवाने त्याच्या संपत्तीवर पुरवेल. वाचा फिलिप पत्र 4 अध्याय 19 वचन. माझा देव आपल्या संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज
ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे माझा देव आपल्या संपत्तीनुरूप तुमच्या सर्व गरजा ख्रिस्त येशूच्या ठाई त्याच्या गौरवाने पूर्ण. त्याची संपत्ती अफाट आहे, त्याचं गौरव अफाट आहे आणि त्याच्या गौरवामध्ये त्याच्या संपत्तीनुरूप तो आपल्या सर्व गरजा पुरवणारा आपला परमेश्वर आहे. म्हणून दावीद म्हणतो, मी परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. कधी वाटले तुम्हाला दावीदाला कमी पडले, उणे पडले? नाही. राजा तो झाला आणि अक्षरशः अन्नधान्याची, खाण्यापिण्याची, सोनं चांदीची रेलचेल होती त्याच्या राज्यामध्ये. पुष्कळ 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 परमेश्वराने काय झालं होतं त्याला दिलं. आणि म्हणून तो म्हणतो मला काय वेळ पडणार नाही. आता हे जाळं भरलं 153 माशांनी, ते ओढता येईना इतकं भरलेलं आहे. म्हणजे पुरून उरेल असा आशीर्वाद परमेश्वर आपल्याला देतो, त्याच्या शिष्यांना देतो, त्याच्या सेवकांना देतो, त्याच्या लोकांना देतो, त्याच्या लेकरांना देतो, त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना देतो. दुसरी गोष्ट, जाळं फाटलं नाही असं लिहिलं शुभवर्तमानामध्ये. मग तुम्हाला जे दिलं त्याचा आनंद पण तुम्ही घेता. घर दिलं आणि राहायला त्यात नाही जमलं असं होणार नाही. पैसा पाणी दिला त्याचा आनंद तुम्हाला घ्यायला जमलं नाही असं होणार नाही. असं होणार नाही. जे देवबाप देईल त्याचा आनंद तुम्ही तुमच्या जीवनामध्ये घेणार. ते मराठीमध्ये एक म्हण आहे ना, आंधळं दळते कुत्रं पीठ खातं. ते हापापाचा माल गप्पापाला, म्हणजे देवाने दिला आणि चोरांनी काढून दिलं असं होणार नाही. असं होणार नाही. तर तुम्ही तुमच्या संपत्तीचा, तुमच्या घराघराचा, तुमच्या वैभवाचा, तुमच्या ऐश्वर्याचा पूर्ण आनंद घेणार. याचा अर्थ काय? जाळं फाटलं नाही. परमेश्वर तुम्हाला तितकं आयुष्य, पूर्ण आयुष्य देणार आणि परमेश्वर त्याचा आनंद पण तुम्हाला देणार. जाळं पूर्ण भरलं म्हणजे पूर्ण उरेल असा आशीर्वाद. जाळं फाटलं नाही म्हणजे ते आशीर्वाद, त्याचा आनंद घेण्यासाठी लागणारं आरोग्य, लागणारा दीर्घायुष्य परमेश्वर तुम्हाला देणार. आता इथं तो आकडा दिलेला आहे ना, किती मासे आहेत ते? 153 मासे. 11व्या वचनात योहान 21:11, शिमोन पेत्राने मच्छीवर चढून 153 मोठ्या माशांनी भरलेले जाळे आणले किनाऱ्यात. 153 मासे. 153च का बरं? 150 नाही, 160 नाही, बरोबर 153. याचं कारण असं की तेव्हा येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये जगामध्ये एकूण 153 देश होते. जगामध्ये एकूण किती देश होते? 153. आणि त्या 153 देशांमध्ये तुम्हाला जाऊन सुवार्ता सांगायची. 153 देशांमधून हे मासे धरणारे नाही, मी तुला माणसं धरणारे करेल असं येशू ख्रिस्त ज्या पेत्राला बोलला होता, त्या पेत्राला 153 मासे म्हणजे 153 देशाची जबाबदारी दिली पेत्राला आणि सर्व शिष्यांना. की तुम्ही या जगाची उलथापालथ करणारे व्हा, तुम्ही अख्ख्या जगामध्ये येशूचं नाव गाजवा, सर्व राष्ट्रात सुवार्तेची घोषणा करा, त्याच पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या आणि जे मी तुम्हाला आज्ञा केली आहे त्यात ते त्यांना आज्ञा केल्यास शिकवा. ही येशू ख्रिस्ताची मत्ते 28 अध्याय 19 वचनामध्ये दिलेली आज्ञा आहे. आणि त्यानुसार 153 मासे. 153 मासे, तेव्हा असलेले 153 देश आणि त्या 153 देशांमध्ये आपल्याला सुवार्ता सांगायची आहे शिष्यांना आणि सर्व लोकांना येशू ख्रिस्त सांगायचं आहे. ही आज्ञा त्या 153 माशाद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने कोणाला केली? शिष्यांना, पेत्राला. आणि झाली जगाची उलथापालथ. हे शिष्य जे पांगले ते अख्ख्या जगभर पसरले. शिष्यांचे शिष्य अख्ख्या जगभरामध्ये येशू ख्रिस्ताची सुवार्ता झाली. अख्ख्या जगामध्ये येशू ख्रिस्ताला मानणारे सर्वात अधिक लोक आहेत. आपण भारतात आहोत म्हणून आपल्याला कळत नाही, परंतु जगाचा प्रवास केला तर आपल्याला येशू ख्रिस्ताला मानणारे सगळ्या जगात अधिक लोक हे येशू ख्रिस्ताला मानणारे आहेत. जर पाहिलं तर 420 कोटी लोक येशू ख्रिस्ताला मानणारे आहेत जगाभरात. जगभराची उलथापालथ या शिष्यांनी केली. मग 153 मासे म्हणजे काय? 153
देश जगभरातले 153 देश. आता जर तुम्ही गुगल सर्च केला जगात किती देश आहेत तर तुम्हाला दिसेल 195. याचं कारण काय? एका देशाचं 2 झाले, 2चे 3 झाले, है ना, 3चे 4 झाले. असे त्या 153 देशापासून आता किती झाले ते 195. फॉर एक्झाम्पल सांगायचं म्हणलं तर भारत एक होता, भारताचे 2 झाले, भारत पाकिस्तान, पुन्हा पाकिस्तानचे 2 झाले, पाकिस्तान आणि बांगलादेश, म्हणजे एकाच भारताचे 3 झाले. तसंच रशियाचे पण झाले. असे वाढून ते किती झाले सध्या 195. पण येशू ख्रिस्ताच्या काळात 153 देश होते, म्हणून 153 मासिक. म्हणजे एक सगळं जगभरामध्ये जाऊन काय करायचं आहे, सुवार्थ सांगायचे. वाचा मत्ते 28:19. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, त्याच पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. नाही, देवाची स्तुती. म्हणजे सर्व जगभरात जाण्यासाठी प्रभू श्री ख्रिस्ताने या पुनरुत्थानानंतर केलेली आज्ञा आहे आणि त्यासाठी त्याने दिलेले ही बरोबर 153 मासे आहेत. देवाची स्तुती. आता पहा 15, 16, 17 वचन, मग योहान 21, 15, 16, 17 वचन. प्रभू श्री ख्रिस्त 3दा प्रश्न विचारतो. शिमोनाच्या पुत्रा पेत्रा, तू मधवर प्रीती करतोस काय? है ना, सॉरी, योहानाच्या पुत्रा शिमोना, तू मधवर प्रीती करतोस काय? पहिल्यांदा विचारतो, दुसऱ्यांदा विचारतो, तिसऱ्यांदा विचारतो. ऐक, 3दा विचारलेलं आहे. 15, 16, 17 वचन. 3दा काय विचारलं असेल आपल्याला माहिती आहे उत्तर, आहे ना, है ना. पेत्राला 3दा काय विचारलं? योहानाच्या पुत्रा शिमोना म्हणजे पेत्रा, तू मधवर प्रीती करतोस काय? आपल्याला उत्तर माहिती आहे ना. 3दा काय विचारलं? कारण 3दा पेत्राने येशू ख्रिस्ताला नाकारलं होतं. 3दा पेत्राने येशू ख्रिस्ताला नाकारलं होतं, म्हणून 3दा त्याला विचारलं, तू मधवर प्रीती करतोस काय? म्हणजे आपण जर चूक केली तर त्या चुकीचा पश्चाताप झाला पाहिजे, क्षमा मागितली पाहिजे. एक चूक झाली तर एकदा क्षमा मागितली पाहिजे देवाकडे. दिवसभरात किती चुका होतात? 10. समजा 10 चुकांची क्षमा रात्री झोपण्यापूर्वी मागितली पाहिजे. कारण 3दा तो नाकारला तर 3दा त्याला हिशोब विचारला पाहिजे, है ना. आपण जर दुर्भाषण करतो, कुणाला पण काय पण बोलतो, चुकीचं बोलतो, काहीतरी मस्करी करतो किंवा खोट्या अफवा पसरवतो, ते आपलं पाप आहे. त्याची क्षमा त्या दिवशी मागितली पाहिजे, रात्री झोपी जाण्याच्या आधी. कारण आपल्या मनाला माहिती आहे मी चूक केली, आपल्या मनाला माहिती आहे मी खोटं बोललोय, आपल्या मनाला माहिती आहे की मी त्याच्याबद्दल चुकीचं बोललोय, तर त्याबद्दल आपण त्या दिवशी रात्री झोपी जाण्याआधी क्षमा मागितली पाहिजे. कारण प्रत्येक गोष्टीचा हिशोब, प्रत्येक दुर्भाषणाचा हिशोब घेण्याची. 3 वेळा पेत्राने नाकारलं, 3 वेळा प्रभू श्री ख्रिस्ताने विचारलं, तू मधवर प्रीती करतोस काय? परंतु जर आपण 15, 16, 17 ही वचनं पाहिली तर 2दा येशू ख्रिस्त म्हणतो तू मधवर प्रीती करतोस काय, आणि तिसऱ्यांदा तो म्हणतो की मधवर प्रेम करतोस काय. जर आपण ग्रीक भाषेचा अभ्यास केला असेल, है ना, तर आपल्याला कळेल की प्रीती या शब्दासाठी ग्रीकमध्ये अगापे हा शब्द आहे. येशू ख्रिस्त त्याला विचारतो, अगापे प्रीती करतोस काय? अगापे म्हणजे सॅक्रिफिशियल लव. सॅक्रिफिशियल लव म्हणजे त्यागाचं, बलिदानाचं, समर्पणाचं, आत्मसमर्पणाचं, संपूर्ण समर्पणाचं प्रीती. जशी येशू ख्रिस्ताने आपल्यावर केली, त्याने त्याचा जीव राखून ठेवला नाही, तर तो आपल्यासाठी वधस्तंभावर दिला. हे बलिदान, हे त्याग, हे अर्पण, ही प्रीती म्हणजे अगापे. आणि ते येशू ख्रिस्त त्याला विचारतो, अगापे प्रीती करतोस का? तर त्या 15व्या वचनामध्ये तो म्हणतो मी तुझ्यावर प्रेम करतो. म्हणजे मी फिलिओ हा शब्द वापरलाय ग्रीकमध्ये. आहेत आपल्या अविनाश सोनवणे साहेब आहेत, त्यांनी पण ग्रीक भाषेचा अभ्यास केलेला आहे, तर त्यांना माहिती आहे या गोष्टी. फिलिओ म्हणजे हो मी प्रेम करतो. आता फिलिओ म्हणजे काय? बंधुप्रीती. फिलिओ म्हणजे बंधुप्रेम आहे. आणि अगापे म्हणजे
त्यागाचं समर्पणाचं प्रेम आहे. तर जर तुम्ही 15 वचन बघितलं तर येशू ख्रिस्त विचारतो, तू माझ्यावर प्रीती करतोस काय? तो म्हणतो, होय मी आपणावर प्रेम करतो. 16 वचन, योहानाच्या पुत्रा शिमोना, माझ्यावर प्रीती करतोस काय? पुन्हा दुसऱ्यांदा विचारले तेव्हा तो बोलतो, होय मी आपणावर प्रेम करतो. तिसऱ्यांदा मात्र येशू ख्रिस्त त्याला विचारतो, योहानाच्या पुत्रा शिमोना, माझ्यावर प्रेम करतोस काय? तर तिसऱ्यांदा येशू ख्रिस्ताने तोच शब्द वापरला जो पेत्राने वापरला, फिलिओ. कारण पेत्राचं धाडस नाही झालं एवढं की देवा तू कुठे आणि मी कुठे, तू जी प्रीती केली आगापती मला नाही जमणार, मी तुझ्यावर काय करतो, फिलिओ, बंधू प्रेम करतो. तर तेव्हा मात्र येशू ख्रिस्ताने तिसऱ्यांदा त्याला विचारलेलं आहे, फिलिओ म्हणजे तू माझ्यावरती बंधू प्रीती तरी करतोस काय? ते पेत्र म्हणतो, प्रभू तुला सर्व माहिती आहे, सर्व ठाऊक आहे, तो अंतःकरण जाणारा देव आहेस, तो अंतःकरणाचे विचार काढतोस, तुला माहिती आहे की मी तुझ्यावर प्रीती करतो, प्रेम करतो. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने त्याला दोनदा विचारलं की तू त्यागाचं समर्पणाचं आगापे लव करतोस का? तो म्हणला, मी तुझ्यावर फिलिओ म्हणजे बंधुप्रीतीच करतो. आणि तिसऱ्यांदा जेव्हा येशू ख्रिस्ताने विचारलं की तू माझं प्रेम करतोस का, फिलिओ बंधुप्रेम करतोस का, तेव्हा तो म्हणला, होय मी करतो, कारण तुला सर्व माहिती आहे. पहा, हाच पेत्र एकदा बोलला होता की प्रभू तुमच्यासाठी जीव द्यायला लागला तरी मी देऊ, होय की नाही? बोलला होता ना. तर हे अंतःकरण जाणणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे, हे अंतःकरण जाणणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. वाचा मार्क 14:29. मार्क 14:29. थांबा तुम्ही तसंच ते अध्याय असते. जरी सर्व अडखळले तरी मी अडखळणार नाही, पेत्र म्हणतो. पहा, म्हणजे तो अंतःकरणाने शुद्ध आहे, येशू ख्रिस्तावर तो प्रीती करणार आहे. आता 31 वचन वाचा प्लीज. 31. मी तुम्हाला सोडणार नाही, मी तुम्हाला नाकारणार नाही, आपल्याबरोबर मरावं लागलं तरी. पहा, पेत्राची तयारी कुठपर्यंत गेलेली आहे. व तो मनाने शुद्ध आहे, अंतःकरणाने शुद्ध आहे. आणि मत्ते 5 असं म्हणतो प्रभू येशू ख्रिस्त की जे अंतःकरणाने शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. जरी याने 3 वेळा नाकारला तरी याचं अंतःकरण शुद्ध आहे. याच्या मनामध्ये येशू ख्रिस्ताबद्दल फार प्रीती आहे, फार प्रेम आहे. आणि म्हणून तो पेत्र जेव्हा 3 वेळा नाकारलं त्याने आणि येशू ख्रिस्ताने नुसतं त्याच्याकडे पाहिलं, तेव्हा काय झालं? डू यू नो काय झालं? पेत्र मोठ्याने रडला. वाचा मार्क 14:72. मार्क 14:72. पेत्र मोठ्याने रडू लागला. त्याला खूप पश्चाताप झाला की मी काय केलं, मी येशू ख्रिस्ताला काय केलं, 3 वेळा नाकारलं. तर हे जे अंतःकरण आहे ते प्रीतीने भरलेलं आहे, तळमळणारं येशू ख्रिस्तासाठी अंतःकरण आहे. आणि हे अंतःकरण प्रभूने जाणलेलं आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला सोडायला तयार नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने पेत्राला ओळखलं आहे, पेत्र काय आहे ते. पण पेत्राने ओळखलं पाहिजे पेत्र काय आहे. पेत्राने ओळखलं पाहिजे. पेत्र शुड नो, पीटर शुड नो हाऊ पीटर इज. यासाठी प्रभू येशू ख्रिस्त त्या गालिल समुद्रावर पोहोचला. त्याला दर्शन दिलं, 153 मासे दिले आणि मग म्हणतो माझ्या मागे. आणि मग मात्र पेत्राने कधीच येशू ख्रिस्ताला सोडलं नाही. इथं भविष्य पण केलं प्रभू येशू ख्रिस्ताने. काय भविष्य केलं की मी तुला खचित सांगतो, तू तरुण होतास तेव्हा स्वतः कंबर बांधून तुझ्या इच्छेशी तिथे जात होतास, परंतु तू म्हातारा होशील तेव्हा हात लांब करशील
आणि माणूस तुझी कंबर बांधून तुझ्या इच्छेत येणार नाही तिथे तुला घेऊन जाईल. तू तरुण होतास तेव्हा कंबर बांधून जात होता, परंतु तू म्हातारा होशील तेव्हा हात लांब करशील. त्याच्या मरणाविषयी बोललेला आहे प्रभू श्री ख्रिस्त. म्हातारा होशील म्हणजे म्हातारा होऊनच मरशील, आधीमध्ये मरणार नाही. आणि हात लांब करशील म्हणजे मरण कसं येईल ते सांगितलेलं आहे. आणि माणूस तुझी कंबर बांधून तुझ्या इच्छेस येणार नाही तिथे तुला देते. पहा, हात लांब करशील म्हणजे वधस्तंभावरच मरशील. आणि पेत्राला हात लांब करून वधस्तंभावर रोम या ठिकाणी ठार मारण्यात आला. वधस्तंभावर फक्त तो वधस्तंभावर जाताना म्हणाला की मला येशू ख्रिस्तासारखा असं सरळ वधस्तंभावर नको मरण, तो वधस्तंभ कसा करा, उलटा करा आणि माझं खाली डोकं आणि वर पाय करा. आणि तसं त्याला वधस्तंभावर रोम इथं ठार मारला. आणि म्हणून तिथं पीटर स्क्वेअर एक चर्च आहे आणि त्या पीटर स्क्वेअरच्या चर्चमध्ये एक क्रॉस जो आहे तो उलटा आहे. काय आहे? उलटा आहे, उलटा. कारण का पेत्राला उलट्या वधस्तंभावर ठार मारला. आता येशू ख्रिस्तावर या शिष्यांनी प्रीती केली, त्यांनी आपलं सर्वस्व वाहिलं. त्यांना काय आहे? जे आपण येशू ख्रिस्तावर प्रीती करतो, आपल्याला काय आहे? आपण येशू ख्रिस्ताला स्वीकारलं, आपल्याला काय मिळणार? आपल्याला फार सुंदर असं स्वर्गीय राज्य मिळेल. वाचा बरं 1 करंथी 2 अध्याय 9 वचन. 1 करंथी 2 अध्याय 9 वचन. हां, हे तर या शास्त्रलेखाप्रमाणे आहे. डोळ्यांनी कधी पाहिले नाही, कानांनी कधी ऐकले नाही, माणसाच्या मनात जे आले नाही, ते आपणावर प्रीती करणाऱ्यांसाठी देवाने सिद्ध केले आहे. आपणावर म्हणजे परमेश्वरावर प्रीती जो करतो त्याच्यासाठी देवाने सिद्ध केलं आहे ते स्वर्गीय राज्य, की जे डोळ्याने कधी पाहिलं नाही, कानांनी कधी ऐकलं नाही, माणसाच्या मनात पण विचार येणार नाही, इतकं ते सुंदर आहे. देवावर प्रीती करणाऱ्यांसाठी देवाने तयार केलेलं आहे. या शिष्यांना विचारतो येशू ख्रिस्त काय, पेत्राला तू माझ्यावर प्रीती करतोस काय? हां, करतो म्हणतो. आणि त्याने केली प्रीती देवा येशू ख्रिस्तावर. तशी आपण येशू ख्रिस्तावर प्रीती करतो. आपल्यासाठी ते देवाने सिद्ध केलेलं आहे. ते इतकं सुंदर स्वर्गीय राज्य आहे की डोळ्यांनी कधी पाहिलं नाही, कानांनी कधी ऐकलं नाही, माणसाच्या मनात पण कधी येणार नाही, इतकं सौंदर्य ते स्वर्गीय राज्याचं आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त 14 अध्याय 3-3 वचनामध्ये म्हणतो की मी तुम्हासाठी जागा तयार करायला जातो. आहे की नाही? माझ्या पित्याच्या घरात पुष्कळ जागा आहेत, नसतं तर मी तुम्हाला तसं सांगितलं असतं. म्हणजे येशू ख्रिस्त आपल्यासाठी स्वतः स्वर्गीय राज्यामध्ये काय करत आहे? जागा तयार करत आहे. आणि आम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारलेलं आहे. आम्ही येशू ख्रिस्ताचे लोक आहोत. आम्हाला हे सर्व सुंदर वैभव स्वर्गीय राज्याचं त्याने सिद्ध करून ठेवलेलं आहे. देवाची स्तुती असते. पण जो येशू ख्रिस्तावर प्रीती करत नाही त्याला काय म्हटलेलं आहे ते पण आपण वाचूया. 1 करंथी 16:22. 1 करंथी 16:22. जो येशू ख्रिस्तावर प्रीती करत नाही म्हणजे सगळे येशू ख्रिस्ताला न मानणारे लोक, विश्वास न ठेवणारे. जर कोणी प्रभूवर प्रीती करत नाही तर तो शापभ्रष्ट असो. मारानाथा म्हणजे शापभ्रष्ट असो. जो येशू ख्रिस्तावर प्रीती करत नाही तो शापभ्रष्ट आहे. तो नरकातच जाणार, त्याचा आत्मा अग्नीमध्ये जळतच राहणार नाही. जे येशू ख्रिस्ताच्या विरोधात आहे, जे येशू ख्रिस्ताची सेवा करणारे आणि येशू ख्रिस्ताला मानणाऱ्या सेवकांवर, त्याच्या लोकांवर हल्ला करतात, लाठा चालवतात, ठार मारतात, हे येशू ख्रिस्ताला न मानणारेच लोक आहेत. वचन सांगते ते शापभ्रष्ट आहे, ते नरकातच जाते. आणखी एक वचन वाचा, Efeses 6:24. Efeses 6:24. आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर जे अक्षय प्रीती करणारे आहेत त्या सर्वांबरोबर कृपा असो. हां, त्या सर्वांवर कृपा असो. आपण देवावर प्रीती करतो तर आपल्यावर कृपा असो.
असं संत पौलाने प्रभूकडून मागून घेतलेला आशीर्वाद आहे. आपल्यावर कृपा असं म्हणजे ऐन वेळेला आपलं काम थकलेलं आहे, ऐन वेळेला देवाची कृपा होणार, तुमचा मार्ग मोकळा होणार. अडकळण आलेलं आहे, अडचण आलेलं आहे, ऐन वेळेला देवबाप देणार, कृपा करणार आणि तुम्हाला योग्य मार्गाने नेणार. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला हातातच धरून चालवतो. याचे अनुभव आपल्याला येतात तेव्हा देवाची कृपा आपल्यावर असते. आणि याकोबाचं पत्र 2 अध्याय 5 वचन. याकोबाचं पत्र 2 अध्याय 5 वचन. माझ्या प्रिय बंधूंनो ऐका. हम्म. लोक पृथ्वीने जे दरिद्री आहेत त्यांना विश्वासात संबंधाने धनवान होण्यास आणि जे राज्य देवानी आपणावर प्रीती करणाऱ्यांना दूर केले त्यास वारीस होण्यास त्याने निवडले आहे. हा, पुन्हा तेच आहे. देवावर प्रीती करणाऱ्यांना त्यांनी काय केलेलं आहे? वारस, त्याच्या राज्याचं वारस करून ठेवलेलं आहे. देवाची स्तुती असते. देवावर जे प्रीती करतात त्यांना देवाच्या राज्याचं वारस. आता हे सगळं स्वर्गीय जीवन झालं. एखाद्याच्या मनात येईल ते मरण ठेवून नको. आता काय त्याची पण सोय केलेली आहे. वाचा रोमकरास पत्र 8 अध्याय 28 वचन. रोम 8:28. परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यांना म्हणजे त्यांच्या संकल्पनाप्रमाणे बोलावण्यास देवाच्या करुणेने सर्व गोष्टी मिळून कल्याण. हा, देवावर जो प्रीती करतो, देवावर प्रीती करणाऱ्यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांना देवाच्या करुणेने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. हे पृथ्वीवरचे आशीर्वाद आहेत. तुम्हाला सर्व गोष्टी मिळणार, तुमचं कल्याण होणार, तुमचं पात्र काठोकाठ भरून वाहणार, तुम्हाला कधी कुणाकडे मागण्याची गरज पडणार नाही. असा देवबाप पुरवणार. देवबाप इतका पुरवणार की तुमचं पात्र काठोकाठ भरून वाहणार. त्या माशाच्या जाळ्यांमध्ये इतके मासे आले की ते त्यांना ओढता येणार. म्हणजे आपलं पात्र काठोकाठ भरून वाहणार. इतका आशीर्वाद परमेश्वर आपल्याला देईल जर आपण त्याच्यावर प्रीती करतो तर. तुमचं कल्याण होईल असं सांगितलेलं आहे. तुम्हाला सर्व गोष्टी मिळतील असं सांगितलेलं आहे रोम 8:28 मध्ये. जो देवावर प्रीती करतो त्याला. म्हणजे हे पृथ्वीवरचे आशीर्वाद आहे. स्वर्गीय आशीर्वाद पण आपण पाहिले की देवाच्या राज्याचं वारीस होणार. जे डोळ्यांनी कधी पाहिलं नाही, कानांनी कधी ऐकलं नाही, माणसाच्या मनात विचार कधी आला नाही, असं स्वर्गीय सुंदर राज्य देवबाप आपल्याला देईल. जो देवावर प्रीती करतो त्यांच्यासाठी पृथ्वीवर पण आशीर्वाद ठेवलेले आहेत. स्वर्गीय राज्याचे पण आशीर्वाद ठेवलेले आहेत. 153 मासे का? तर येशू ख्रिस्त असताना जगात देश किती होते? 153. आणि ते जाळं फाटलं नाही. याचा अर्थ काय सांगितलं? की तुम्ही तुमच्या आयुष्यभर काय करणार? तुम्ही जे कमवलंय त्याचा आनंद घेणार. कमवलं एकाने आणि खातोय दुसरा, असं पुष्कळ लोकांचं होतं. पण तसं नाही होणार. जाळं फाटलं नाही याचा अर्थ तुम्हाला जे देवाने आशीर्वाद दिले त्याचा आनंद तुम्ही पूर्ण घेणार, जो देवावर प्रीती करतो. आणि मग येशू ख्रिस्ताने 3दा विचारलं. त्याच्यामध्ये आपण थोडासा ग्रीक भाषेचा अभ्यास केला. येशू ख्रिस्त म्हणतो प्रीती करतोस काय? तो म्हणतो मी प्रेम करतो. म्हणजे आगापे म्हणजे त्याग, बलिदान करणारी प्रीती. परंतु पेत्रा म्हणला तू म्हणजे परमेश्वराचा पुत्र आहेस, मी मनुष्य आहे, ते इतकं शक्य नाही. तरी पण शेवटी पेत्राने जीव दिला येशू ख्रिस्ताच्या सुवार्थेसाठी. रोममध्ये त्याला उलट्या वधस्तंभावर ठार मारला. परंतु त्याने पूर्ण सेवा केली. पुष्कळ मंडळ्या स्थापन केल्या पेत्राने सुद्धा. पुष्कळ देवाचं वचन गाजवलं आणि पुष्कळ चिन्ह आणि चमत्कार पेत्राद्वारे झाले. आपल्याला माहिती यरूशलेममध्ये पेत्र रस्त्याने जात असतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला रोगी अंथरुणावर लोक ठेवत असत, अशासाठी की त्याची सावली पडली तरी लोक बरे होते. पेत्राची सावली पडली तरी लोक बरे व्हायचे. इतका मोठं सामर्थ्य परमेश्वराने या पेत्रामध्ये पवित्र आत्म्याचं कार्य करून दिलं. आणि देवाचं गौरव झालं. पुष्कळ लोकांनी विश्वास ठेवला आणि पुष्कळ लोक या पेत्राद्वारे ख्रिस्ताकडे आले. आपण देवावर प्रीती करूया, प्रीती करत राहूया. आणि ती प्रीती आपली वाढत गेली पाहिजे. देवाला नावं ठेवायची नाही, देवाला दोष द्यायचा नाही, मग ते चोरासारखं होईल. तो एक चोर ना देवाला दोष दिला, तो देवाचा पुत्र असला असतं. आपण तसं कधी करायचं नाही. आपण फक्त प्रार्थना करायची, विश्वास ठेवायचा, देवावर प्रीती करायची.
आता बघा, हे रेव्हरंड अविनाश सोनवणे जे आहेत ते अहमदनगरहून आले, तर 9च्या आधी ते चर्चमध्ये हजर झाले आणि 9च्या आधी मला ते भेटले. आता आज काय त्यांच्या चर्चमध्ये संदेश आहे, तरीही ते वेळेच्या आधी चर्चमध्ये हजर. एवढ्या लांबून येऊन ते बरोबर वेळेच्या आधी. आपण देवाला वेळ दिला, देव आपल्याला वेळ देईल. आपण देवावर प्रीती केली, देव आपल्यावर प्रीती करेल आणि विपुल आणि भरपूर असा आशीर्वाद देईल. आपण वेळेवर चर्चला येऊया आणि दाखवूया आपण की हो देवा माझी तुझ्यावर प्रीती आहे. आपण देवाच्या वचनाला मान देऊया आणि दाखवूया देवाला की हो माझी तुझ्यावर प्रीती आहे. देवाचे वचन सुरू व्हायच्या आधी, चर्च सुरू व्हायच्या आधी आपण मंडळीमध्ये चर्चमध्ये हजर असूया की जेणेकरून देवाला आपण दाखवतो की होय प्रभू मी तुझ्यावर प्रीती करतो. आमेन. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ देव बाबा, आम्ही तुझ्यावर प्रीती करतो आणि ती प्रीती आमची तू वाढव. आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो आणि तो विश्वास तू आमचा वाढव. आणि पृथ्वीवरील आणि स्वर्गातील जे आशीर्वाद देव पैकी 2:10 प्रमाणे तू आमच्यासाठी योजून ठेवलेले आहेत ते तू आम्हा सर्वांना दे. आमचा धन्य जाणारा प्रभू श्री ख्रिस्त मागतो नाही बाबा.